नमस्कार मित्र हो राज्यातील जवळपास 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। ग्रामपंचायतींच्या उमेदवारासाठी काय नेमकी पात्रता व अपात्रता असते या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता आपण म्हणाल की ही माहिती आपल्यासाठी काय उपयोगाची, तर आपल्याला देखील माहित असणं गरजेचं आहे की आपल्या गावातील जो ग्रामपंचायतीचा उमेदवार उभा राहणार आहे त्या उमेदवाराची पात्रता व अपात्रता नेमकी काय असते हे आपल्याला देखील माहीत असणं गरजेचं आहे। त्यामुळे ही माहिती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, उपयुक्त आहे। ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा। आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील। चला तर पाहूयात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील उमेदवारासाठी पात्रता व अपात्रता नेमकी काय असते। तर सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। 16 ऑक्टोबर 2023 पासून ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्यपदासाठी नामनिर्देशन दाखल करण्यात येणार आहेत। ग्रामपंचायतींचे सरपंच सदस्यपदी निवडून येण्यासाठी असलेली पात्रता व अपात्रता सोप्या आणि मोजक्या शब्दात आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे। तर त्यामध्ये नंबर 1 ची पात्रता आहे नामनिर्देशन पत्र सादर करण्याकरिता निश्चित करण्यात आलेल्या अंतिम दिनांकास त्या व्यक्तीचे वय 21 वर्षापेक्षा कमी नसावे। त्यानंतर 2 नंबरची पात्रता आहे ग्रामपंचायतीच्या विद्यमान मतदार यादीमध्ये त्या व्यक्तीचे नाव समाविष्ट केलेले असावे। 3 नंबरची पात्रता आहे कोणत्याही कायद्याखाली अशा व्यक्तीला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यास अपात्र ठरविण्यात आलेले नसावे। 4 नंबरची पात्रता आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 13(2) अ नुसार जी व्यक्ती 1 जानेवारी 1995 रोजी व त्यानंतर जन्मलेली असेल अशा व्यक्तीकडे किमान शालेय शिक्षणातील 7वी इयत्तेची परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय निवडणूक लढवता येणार नाही। 5वी पात्रतेची अट आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार एकापेक्षा जास्त प्रभागामध्ये उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकते, परंतु एकाच प्रभागात एकापेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवू शकत नाही। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 10(1) अ नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थित नागरिकांचा मागासवर्ग यांच्याकरिता राखीव असलेल्या जागेवरील निवडणूक लढवण्यासाठी संबंधित व्यक्तीने नामनिर्देशन पत्राबरोबर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र आणि पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। परंतु जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर जात पडताळणी समितीकडे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिनांकापूर्वी अर्ज केलेला असेल, पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत व निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करील असे हमीपत्र नामनिर्देशन पत्रासोबत सादर करील। अन्यथा मुदतीच्या आत वैधता प्रमाणपत्र दाखल न केल्यास त्या उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द झाली असेल असे मानण्यात येईल व ती व्यक्ती सदस्य म्हणून राहण्यास निरर्हय ठरेल। त्यानंतर 6वी पात्रतेची अट आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 10 नुसार स्त्रियांसाठी राखीव असलेल्या जागांवर सर्व पात्र स्त्रिया अर्ज करू शकतील, परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थित नागरिकांचा मागासवर्ग या प्रवर्गातून महिलांसाठी राखीव असलेल्या जागांवर त्या प्रवर्गातीलच महिला आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करू शकतील। 7 नंबर पात्रतेची अट आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय महाराष्ट्र राज्याबाहेरील इतर राज्यातून महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झाले असल्यास त्या व्यक्तींनी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये त्या जातीसाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून नामनिर्देशन पत्र जरी दाखल केले असले तरी त्यांना निवडणूक लढवता येणार नाही। आता त्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक उमेदवाराला लागू असलेल्या अपात्रतेच्या तरतुदी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यामध्ये अपात्रतेची 1 नंबरची तरतूद आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14(1) अ 1 नुसार एखाद्या व्यक्तीस राज्य विधानमंडळाने कोणत्याही कायद्याद्वारे अपात्र ठरविले असेल तर अपात्रतेचा कालावधी संपेपर्यंत ती व्यक्ती स्थानिक ग्रामपंचायतीची निवडणूक लढवू शकणार नाही। त्यानंतर नंबर 2 ची अपात्रतेची अट आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14(1) अ 1 व कलम 14(1) अ 2 नुसार एखाद्या व्यक्तीला अस्पृश्यता
अधिनियम 1955 किंवा मुंबई दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये दोषी ठरविले असेल व त्यानंतर 5 वर्षाचा कालावधी संपला नसेल किंवा शासनाने त्यामध्ये सूट दिली नसेल तर अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकणार नाही। त्यानंतर मित्रहो, अपात्रतेची 3 नंबरची अट आहे, एखाद्या व्यक्तीला इतर अपराधाबाबत न्यायालयाने दोषी ठरविले असेल व तिला 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी कारावासाची शिक्षा झाली असेल व कारावासातून मुक्त झाल्यापासून 5 वर्षाचा कालावधी संपत नसेल किंवा शासनाने त्यामध्ये सूट दिली नसेल अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकणार नाही। त्यानंतर मित्रहो, 4 नंबरची अपात्रतेची अट आहे, जर एखाद्या व्यक्तीला अपराध सिद्धीनंतर जामिनावर सोडले असेल परंतु तिचे अपील निकालात काढण्यासाठी प्रलंबित असेल तर मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ती व्यक्ती निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरेल, परंतु तिच्या अपराधसिद्धीलाही स्थगिती दिली असेल तर ती व्यक्ती निवडणूक लढवू शकते। त्यानंतर मित्रो, 5 नंबरची अपात्रतेची अट आहे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1965 चे कलम 14(1) क नुसार संबंधित व्यक्ती सक्षम न्यायालयाने अमुक्तनादार ॲक्ट 1920 अन्वये म्हणून घोषित केलेले असणे आवश्यक आहे व ज्याला अद्याप नादारीतून मुक्तता मिळाली नाही अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकत नाही। त्यानंतर मित्रो, 6 नंबरची अपात्रतेची अट आहे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14(1) ब नुसार संबंधित व्यक्ती सक्षम न्यायालयाने विकलमनाची ॲक्ट 1992 अन्वये म्हणून घोषित केलेले असेल तर अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकत नाही। त्यानंतर मित्रो, 7 नंबरची अपात्रतेची अट आहे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14(1) ज अन्वये एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने परकीय देशाचे नागरिकत्व मिळविले असेल किंवा कोणत्याही परकीय देशाला निष्ठा किंवा इमान देण्यास कोणत्याही कबुलीने बद्ध असेल तर ती व्यक्ती ग्रामपंचायतीची निवडणूक लढवू शकत नाही। त्यानंतर मित्रो, 8 नंबरची अपात्रतेची अट आहे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14(1) I नुसार एखाद्या व्यक्तीने शासन अथवा स्थानिक प्राधिकरणामध्ये कर्मचारी असेल तर त्या व्यक्तीस ग्रामपंचायत निवडणूक लढवता येत नाही। त्यानंतर मित्रो, 9 नंबरची अपात्रतेची अट आहे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14(1) क 1 नुसार एखाद्या व्यक्तीने शासन अथवा स्थानिक प्राधिकरणामध्ये कोणतेही पद धारण केले असून तिला गैरवर्तणुकीबद्दल बडतर्फ करण्यात आले असेल तर ती व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकणार नाही। तथापि अशा व्यक्तीस जर गैरवर्तणुकीबद्दल बडतर्फ करण्यात आले असेल तर तिच्या बडतर्फीपासून 5 वर्षाचा कालावधी संपल्याशिवाय ती व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यास पात्र होऊ शकत नाही। त्यानंतर मित्रो, 11 नंबरची अपात्रतेची अट आहे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14(1) ह नुसार एखाद्या व्यक्तीकडे ग्रामपंचायतीची किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेची कोणत्याही प्रकारची थकबाकी म्हणजेच कर व फी देय असेल आणि ती थकबाकी देण्याविषयी कसूर करेल तर अशा व्यक्तीस निवडणूक लढवता येणार नाही। त्यानंतरची मित्रहो, अपात्रतेची अट आहे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14(1) फ नुसार जी व्यक्ती ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली वेतनी पद किंवा लाभाचे पद धारण करीत असेल अशी व्यक्ती असे पद धारण करीत असलेल्या मुदतीत निवडणूक लढवू शकत नाही। त्यानंतरची मित्रो, अपात्रतेची अट आहे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14(1) ग नुसार एखाद्या व्यक्तीने तिचा ग्रामपंचायतीच्या कामात किंवा करारात किंवा सेवेत स्वतः किंवा भागीदारामार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभाग किंवा हितसंबंध असेल अशी व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरेल। मित्रो, ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14(1) जे 1 नुसार मुंबई ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा अधिनियम 1995 अन्वये प्रारंभाच्या दिनांकास म्हणजेच 13 सप्टेंबर 2000 रोजी असलेल्या अपत्याची संख्या 2 पेक्षा अधिक असली तरी अशी व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते। तसेच अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून 1 वर्षाच्या कालावधीत म्हणजेच 13 सप्टेंबर 2000 ते 12 सप्टेंबर 2001 या कालावधीत एकाच प्रसूतीमध्ये जन्माला आलेले एक किंवा एकापेक्षा अधिक अपत्य ही अपात्रतेसाठी विचारात घेतली जाणार नाहीत। मात्र त्यानंतर 12 सप्टेंबर 2001 नंतर झालेल्या अपत्यामुळे एकूण अपत्याच्या संख्येत भर पडत असल्यास अशा व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते। त्यानंतरची मित्रो, अपात्रतेची अट आहे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14(1) जे 2 नुसार जिल्हा परिषद सदस्याचा सदस्य म्हणून किंवा पंचायत समितीचा सदस्य म्हणून निवडून आल्यास अशी व्यक्ती ग्रामपंचायतीचा सदस्य राहणार नाही।
त्यानंतरची मित्रहो अपात्रतेची अट आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14(1) जे 3 नुसार ज्या व्यक्तीने शासकीय जमिनीवर किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केलेले आहे अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकत नाही। त्यानंतरची मित्र अपात्रतेची अट आहे सुलेमान आवास विरुद्ध प्रमोद नंदलाल यादव 2007 ऑल महाराष्ट्र लॉ रिपोर्ट 255 नुसार एका व्यक्तीस 3 मुले होती, नंतर त्यापैकी एक मूल त्याने दत्तक दिले आहे, परंतु नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी त्या व्यक्तीकडे 2 मुले असतील तर ती निवडणूक लढवू शकेल काय? तर त्या संदर्भात मित्रो उत्तर दिलेलं आहे की नाही। दिनांक 12 सप्टेंबर 2001 रोजी अथवा त्यानंतर व्यक्तीस तिसरे मूल झाले असेल तर त्याच दिवशी ती व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरेल। तसेच मूल जरी दत्तक दिले असले तरी त्या मुलाचे पालकत्व हे त्याच्या नैसर्गिक पालकांकडे गृहीत धरले जाते। त्यानंतर मित्रो अपात्रतेची अट आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14(1)(ज)(4) अन्वये राज्य निवडणूक आयोगाने राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे एखादी व्यक्ती अनर्ह असल्याचे घोषित असल्यास अशी व्यक्ती अशा आदेशाच्या दिनांकापासून 5 वर्षाच्या कालावधीकरिता ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा निवडणूक लढवण्यास अनर्ह असेल अशी तरतूद आहे। उक्त तरतुदीनुसार अनर्हतेचा कालावधी संपल्यानंतर अशी व्यक्ती पुन्हा निवडणूक लढवू शकेल। त्यानंतरची मित्रो अपात्रतेची अट आहे विद्याधर विनायक मधाने विरुद्ध महाराष्ट्र शासन आणि इतर 2004-3 MHLJ 398 नुसार एखाद्या व्यक्तीस भारताच्या निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाचा हिशोबाच्या मुद्द्यावरून अपात्र ठरवले असेल तर ती व्यक्ती अपात्रता आदेशाच्या कालावधीमध्ये पुन्हा निवडणूक लढवू शकणार नाही। त्यानंतरची मित्रो अपात्रतेची अट आहे खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थेतील शिक्षक किंवा कर्मचारी यांना निवडणूक लढवता येते। स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी किंवा शिक्षक यांना निवडणूक लढवता येणार नाही। त्यानंतर मित्रो अपात्रतेची अट आहे परकीय राष्ट्राचे नागरिकत्व संपादन केलेली व्यक्ती ग्रामपंचायतीची निवडणूक लढवू शकणार नाही। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14(ज)(5) मुंबई ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती दुसरी अधिनियम 2010 नुसार जी व्यक्ती शौचालयाचा नियमित वापर करीत असल्याबाबत ग्रामसभेच्या ठरावासोबत संबंधित पंचायतीचे प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर करेल ती व्यक्ती सदस्य होण्यास किंवा असण्यास अनर्ह ठरते। त्यानंतर मित्रो अपात्रतेची अट आहे एखाद्या व्यक्तीला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 39 नुसार ग्रामपंचायत सदस्य पदावरून आयुक्ताने दूर केले असेल तर अशा रीतीने दूर करण्याच्या तारखेपासून पुढील 5 वर्षाचा कालावधी संपल्याशिवाय ती व्यक्ती निवडणूक लढवण्यास पात्र होऊ शकत नाही, परंतु अशा रीतीने निश्चित होणारा अपात्रतेचा कालावधी हा राज्य शासन आदेशाद्वारे कमी अथवा दूर करू शकते। त्यानंतर मित्रो अपात्रतेची अट आहे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच व सदस्यपदी निवडून येण्यासाठी आवश्यक अर्हता व निरर्हता संबंधित महत्त्वाच्या तरतुदी आपण याद्वारे जाणून घेतल्या। तसेच अधिक तरतुदी स्पष्ट करून घेण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींचे वाचन करावे। तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तहसील कार्यालयातील स्थापित मदत कक्षाची आपण मदत देखील घेऊ शकतात। तर मित्रो अशा प्रकारे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उमेदवाराला उभा राहण्यासाठी काय नेमकी पात्रता व अपात्रता असते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रो ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका। चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।